नमस्कार मित्रांनो, निवडणूक आचारसंहिता लागली की पोलीस फ्लाइंग स्क्वॉड टीम रस्त्यावर तपासणी करतात। याचा उद्देश आहे बेकायदेशीर रोख पैसे, मतदारांना पैसे देणे आणि राजकीय गैरवापर थांबवणे। रोख रक्कम बाळगणे कायदेशीर आहे का? तुम्ही घरात किंवा सोबत कितीही रक्कम ठेवू शकता, कायद्याने यावर बंदी नाही। पण जर तपासणी दरम्यान रकमेचा सोर्स सांगता आला नाही तर कमी रक्कम असताना सुद्धा जसे की 20,000 40,000 देखील रक्कम जप्त केली जाऊ शकते। सामान्यतः ₹50,000 पर्यंतची रक्कम ही सुरक्षित मानली जाते, पण जर कागदपत्रे नसतील किंवा परिस्थिती ही संशयास्पद असेल तर तेही जप्त करतात। म्हणून खात्रीने परत मिळवण्यासाठी पुरावे बाळगा। रक्कम जप्त झाल्यास काय करायचे? सेजर मेमो म्हणजेच पंचनामा घ्या। हा सर्वात महत्त्वाचा कागद आहे आणि 48 तासाच्या आत खालील पुरावे द्या। आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, व्यावसायिक रक्कम जर असल्यास कॅशबुक किंवा बिल बुक आणि ही सर्व कागदपत्रे आणि पैसे कुठून आले याचा छोटा स्पष्टीकरण पत्र द्या। ही सर्व कागदपत्रे रिटर्निंग ऑफिसरकडे जमा करायची। जर पुरावे स्पष्ट असतील तर 1 ते 7 दिवसामध्ये रक्कम ही परत मिळते। अतिशय संशयास्पद केस असेल तर थोडा वेळ लागू शकतो। महत्त्वाचा संदेश: रक्कम जप्त झाली म्हणजे ती बेकायदेशीर आहे असा अर्थ होत नाही। ही फक्त तपासणी प्रक्रिया आहे। तुमचे पैसे कायदेशीर असतील आणि पुरावे मजबूत असतील तर रक्कम नक्की परत मिळते। धन्यवाद।